घ्यावा लागला। शेतकऱ्यांचा मोठा आता विजय झालेला आहे। अखेरकर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे। शेतकऱ्यांसाठी पैसे आता सरकारने वाढवले असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी प्रमाणे रक्कम आता जाहीर करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हेक्टरी प्रमाणे रक्कम जमा केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 26,000 रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून 17 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असेल तर येत्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। कारण की आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी काही ना काही निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला आहे। आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 56 कोटी रुपये, काही जिल्ह्यांना 200 कोटी रुपये तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 कोटी रुपये अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। अखेरकर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेरकार ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने आता मोठे निर्णय जाहीर केले असून आता भरीव रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। सर्व निकष आता शिथिल करण्यामध्ये आले असून सरसकट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आला असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। तर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार, त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये ही रक्कम आज येणार की उद्या येणार आणि येणार तर नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत येणार याबद्दलची सविस्तर काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या देखील बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची आणि पीक विम्याची जी रक्कम आहे ती या ठिकाणी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केली जाणार आणि नेमकी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी किती जमा केली जाणार आहे याबद्दल सर्व काही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली नसेल आणि तुम्ही देखील पीक विमा कधी मिळणार, नुकसान भरपाई कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता अखेरकार सरकारला शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा लागला आहे। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आले असून सरकारने या ठिकाणी सर्व निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। सरसकट आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपये, काही शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सोडण्यास आता सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलीच मदत या ठिकाणी मिळणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 17 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला। अखेरकार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। सर्व निकष या ठिकाणी शिथिल करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून डीबीटीची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये आली आहे। डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अमरावती विभागातील काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे। या ठिकाणी पाहू शकता
अमरावती विभागातील आता काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे। यामध्ये आता अमरावती जिल्हा असेल। आता अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची अत्यंत गरज होती। त्यानुसार अखेर आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये अशा पद्धतीने आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर अकोला असेल, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या देखील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 565 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की अमरावती असेल, त्यानंतर अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 565 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। अखेरकार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना समोर आली आहे, ती म्हणजेच की आता या नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, कारण की ही जी पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 काम या ठिकाणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ई-KYC करा आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये आले आहे। त्याचबरोबर त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता परभणी जिल्हा पाहायला मिळत आहे। आता परभणी जिल्ह्यातील 52 पैकी 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तब्बल 182 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। लक्षपूर्वक बघा, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून परभणी जिल्ह्यातील 52 पैकी 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 182 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी लातूर जिल्ह्याचा आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक पाहत चला, लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। साधारणतः 244 कोटी रुपयांचा निधी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 244 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सर्व निकष बाजूला ठेवून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट मदत जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लक्षपूर्वक बघा, अतिवृष्टीग्रस्तांना आता केंद्र सरकारकडून देखील मोठा दिलासा मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, लक्षपूर्वक बघा। पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौरा या ठिकाणी आता करणार आहेत। लक्षपूर्वक पाहत चला, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची आता भेट घेतली असून आता केंद्र सरकारच्या देखील माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता भरीव रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या
बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 244 कोटी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे। 244 कोटी रुपयांचा निधी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी प्रशासनाला सूचना देखील या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पहा वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 145 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यामध्ये आलेला आहे। लक्षपूर्वक बघत चला, अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असून आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 145 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। अशा पद्धतीने आता वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता पीक विम्यासंदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लक्षपूर्वक बघा, रब्बी हंगाम 2023 चा देखील या ठिकाणी पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हा पीक विमा आता नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तर ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर होता म्हणजेच की 2023 चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा मंजूर होता पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता, म्हणजेच की जी थकीत रक्कम होती ती थकीत असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे। थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता 2023 चा देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीची पीक विम्यासंदर्भातील देखील महत्त्वाची अपडेट समोर आली होती आणि या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता येत्या 2 तासामध्ये येणार आहे। तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।